बारामतीच्या प्रचारात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले, पण चंद्रकांत पाटील यांनी एकदाच केलेलं वक्तव्य अजित पवारांनी भलतंच मनाला लावून घेतलंय। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा फटका बसल्याचा आरोप अजितदादांनी केलाय। दादांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मौन धारण केलंय। पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे। शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार। चंद्रकांत पाटलांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्याच अंगलट आल्याचं चित्र आहे। शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात नकारात्मक संदेश केल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे। चंद्रकांत पाटलांनी ते वक्तव्य करायलाच नको होतं असं अजित पवारांनी पुन्हा एकदा म्हटलंय। ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही सत्य नव्हतं। नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील। त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही। बारामतीतल्या नकारात्मक वातावरणाचं खापर चंद्रकांत दादांच्या डोक्यावर फोडण्यात आलं। अजित पवारांच्या या भूमिकेमुळे चंद्रकांत पाटलांनी मात्र चुप्पी साधली आहे। अजित पवारांच्या या वक्तव्यावर काहीही बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे। अजित पवारांनी नाराजगी व्यक्त केली दादा, उशिरा का वक्तव्य करतायत दादा? इतक्या उशिरा का वक्तव्य होते दादा? अचानक एवढं उशिरा का त्यांना अजित दादा नाही सुचलं? दादा छोटंसं दादा प्लीज दादा, अजित पवारांनी तुमच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली, अशा प्रकारचं वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं म्हणाले। बारामतीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होत असतानाच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी चंद्रकांत पाटलांची बाजू लावून धरली आहे। त्या ठिकाणी कुठली सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे ते विरोधकाबद्दलचं त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या। त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं मागण्याकरता आपण काही उपरोधित बोलत असतो। बारामतीच्या प्रचारात वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करण्यात आली। अनेक नेते नाना प्रकारच्या विषयांवर बोलले, पण चंद्रकांत पाटील जे बोलले तेच नेमकं अजित पवारांना लागलंय। अजित पवारांनी चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा पराचा कावळा तर केला नाही ना? अजितदादांच्या या वक्तव्यामागं त्यांचं जुनं वैर तर नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।